नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचं या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चितळे बंधू स्टाईल बाकरवडी. तर ही बाकरवडी जरी किचकट वाटत असली, वेळ खाऊ असली, तरी बनवल्यानंतर मात्र त्याचं चीज झाल्यासारखं आपल्याला वाटतं. तर अगदी खुसखुशीत तुम्ही पाहू शकता. ही बघा, आवाज येतोय. व्यवस्थित भाजले बघा आतमध्ये सुद्धा, आणि छान लेअर पण दिसत आहे त्याचे व्यवस्थित. जशी पाहिजे तशी आपली खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. आवाज आला असेल. तर या पद्धतीची खुसखुशीत आपल्याला बाकरवडे बनवण्यासाठीचं साहित्य आता आपण बघतोय. इथे 2 कप आपण मैदा घेतलेला आहे. त्याच्यासाठी इथे पाव वाटी बेसन घेतलेलं आहे. 4 मोठे चमचे बेसन घेतलं तरी चालेल, म्हणजे ते साधारण पाव किलोच होतं. इथे मी 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे फक्त जास्त म्हणजे क्रिस्पी जास्त होण्यासाठी म्हणून आपण ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे एक अर्धा चमचा ओवा आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये 3 चमचे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. पाणी घेतलं इथं आपण 1 कप पाणी घेतलं आहे, पण साधारण आपल्याला 1 पाऊण कप पाणी आपल्याला हे लागतं. आता आपल्याला बाकरवडीचा मसाला बनवतात, त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते आधी बघून घेऊया. इथे आपण पाव कप म्हणजे पाव वाटी आपल्याला जी सुकी नारळाची वाटी असते ती खिसून आपण इथे घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपण इथे मसाल्यामध्ये इथे आलं लसूण पेस्ट बघा आपण 1 चमचा घेतलेला आहे. बडीशेप घेतलेली आहे आपण 1 चमचा बडीशेप लागणार आहे. तिखट घेतला आहे 1 चमचा. धणे 1 चमचा आहे. तिखट तुम्ही जर तिखट जास्त असेल तर 1 चमचा घ्या किंवा 2 चमचे घेतला तरी चालेल. जिरं 1 चमचा आहे. खसखस आपण 1 छोटा चमचा घेतला आहे. गरम मसाला पावडर आहे इथे 1 चमचा. तीळ आपण 2 ते 3 चमचे घेतलेले आहे. मीठ आपण 1 चमचा घेतलेला आहे. इथे मी कोथिंबीरीची पानं घेतलेली आहे. देठ घेतलेले नाही त्याचे, फक्त कोथिंबीर. कारण देठ घेतले की ते ड्राय व्हायला वेळ लागतो. देठ जर घेणार असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह कोणाकडे असेल तर तुम्ही ते देठ घेऊन जरा मायक्रोवेव्ह केलं तर ते छान कुरकुरीत होऊ शकतं. आणि इथे आपण बघा पिठी साखर घेतले 3 चमचे मोठे. इथे तुम्ही जाड साखर सुद्धा घेऊ शकता, पण मी पिठी साखर घेतले. जाड साखर घेतला तरी चालेल. नंतर आपल्याला ते थोडं मिक्सरला लावूनच घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्याला शेव लागते इथे. ही बघा, ही थोडीशी जाडी शेव आहे बघा, मोरा शेव बोलतात ह्याला. तर ही ते 1 कप घेतले. आपल्याला जशी आपल्याला आवश्यक असेल तेवढी आपण वापरणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ही चिंचगुळाची चटणी बनवून घेतलेली, आपण जी चाटसाठी वापरतो वगैरे त्याच टाईपची आपण ही बनवून घेतलेली आहे. तर आता आपण सगळ्यात आधी बाकरवडीसाठी जे पीठ लागतं ते आधी मळून घेऊया. मैदा घेतला आहे आपण, त्याच्यामध्ये आपण हे बेसन जे घेतले ते संपूर्ण ह्याच्यामध्ये मी आता टाकते. मीठ आपण घेतलं 1 छोटा चमचा मीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकून घेऊया. तांदळाचं पीठ झाल्यानंतर ओवा घेतला आहे बघा. थोडा असा हातावरच क्रश करायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर उतरतो व्यवस्थित, आणि ह्याच्यामध्ये ते टाकायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तडका पॅनमध्ये आपण 3 चमचे मोठे मोजून आपण तेल घेणार आहे. एवढंच आपल्याला मोहन ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आपण हे आधी कडवून घेऊया. तेलाचं मोहन आपण गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण छान आहे मिक्स करून घ्यायचं. मी नेहमी सांगते, जेव्हा आपण मोहन टाकतो तेव्हा नेहमी चमच्यानं आधी हलवून घ्यायचं, नाहीतर हात भाजतो. हे असं मिक्स करून झालं की मग आपण हात त्याच्यामध्ये घालू शकतो. आता बघा हे हात घालण्या इतपत थंड झालेलं आहे. व्यवस्थित घ्यायचं. आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊया. कोणताही खस्ता पदार्थ आपण बनवत असताना नेहमी आपण जेव्हा मोहन टाकल्यानंतर आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे का, मोहन व्यवस्थित लागलं आहे का, ही बघण्याची पद्धत मी नेहमी सांगते तुम्हाला. त्या पद्धतीनेच आपण करून बघतोय. ही अशी मूठ होते, याचा अर्थ आपला मोहन व्यवस्थित लागलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे.
थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम जास्त सगळं पाणी एकाच वेळेला आपल्याला टाकायचं नाही आहे. हा गोळा आपल्याला जास्त पातळ नाही आणि घट्टसुद्धा मळायचा नाही आहे. थोडंसं पाणी अजून आपण ह्याच्यात घालूया. इतकं पाणी आपल्याला बास होणार आहे. आता आपला छान गोळा आधी मळून घेऊया आपण. आपला गोळा व्यवस्थित हा पिठाचा मळून तयार आहे. तुम्ही पाहू शकता एवढंच घट्ट आहे. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. याला पाऊण कप बरोबर आपल्याला पाणी लागले मळायला. तर आता आपल्याला ह्याचा मसाला जो लागतो तो आपण त्याची तयारी करूया. तोपर्यंत हे रेस्ट व्हायला पीठ ठेवून देऊया. इथे बघा आपण मसाले आधी भाजून घेणार आहे. तर सगळ्यात आधी आपण धने टाकतोय. धने 1 चमचा आहे. थोडंसं हलकं फिरवून घेऊया. जास्त नाही भाजायचे आपल्याला, थोडे. त्याच्यामध्ये आपण जे जिरं घेतले ते 1 चमचा. त्याच्यानंतर तीळ घेतलेत आपण, तीळ टाकायचे. खसखस टाकायचे आपल्याला. हे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि बडीशेप सगळं आधी आपण हे भाजून घेऊया व्यवस्थित. आपण आता तीळ टाकलेत म्हटल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल. तीळ तडतडायला लागले की आपण गॅस बंद करायचा. तेवढंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ आता आपल्याला थोडे तडतडायला दिसायला लागले, तडतडत आहेत. आता आपण हे आपलं भाजलंय. खसखस वगैरे जास्त हे भाजायचंच नाही आपल्याला, नाही तर त्याचा भाजका स्मेल तो आपल्याला नको आहे. थोडा रॉच हवा आहे. हे बघा आवाज येतोय तडतडल्याचा. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तीळ आणि खसखस, तीळ आणि आपले जे मसाले आपण भाजलेत ते थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत खोबरं आपलं भाजून घेऊया. हे बघा हे पाववाटी खोबरं आहे आपलं. ते छान आपल्याला एक हलकं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे, जास्त पण नाही. त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे त्यासाठी. हे पाहू शकता एवढंच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं. हे बघा आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया. आधी खोबरं आपलं थंड होतं तोपर्यंत आपण ही कोथिंबीर जी आपण पाव कप घेतली ती आधी भाजून घेऊया आपण व्यवस्थित. ह्याच्यातलं पण पानं आपण घेण्याचं कारणच हे आहे की तुम्हाला मी मगाशी सांगितलं ह्याच्यात मॉइश्चर राहतं, मग ती कुरकुरीत होत नाही आणि मग बाकरवडी लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात. म्हणून ही छान अशी परतवून घ्यायची अगदी 1-2 मिनिट, तेवढ्यात ती कुरकुरीत होते. हे बघा आपली कोथिंबीर, ह्याचा रंगही बदललेला नाही आणि ती कुरकुरीतसुद्धा झाली. आता आपण हे काढून घेऊया. सगळ्यात आधी बघा आपण जे मसाले भाजून घेतलेत ते आधी थोडेसे बारीक आपण करून घेऊया. जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, याला बारीक पावडर करायची नाही. एवढं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर मसाले मी काढून घेतलेत. आता हे खोबरं आणि कोथिंबीर आपण ह्याच्यात अगदी पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे अगदी. आता ह्याच्यात आपण जे वाटलेलं हा मसाला टाकला आहे आपण, आणि जे आता आपण सगळे आपले जे ड्राय स्पायसेस आपण घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये सगळे आपण टाकणार आहे. तर आलं लसूण पेस्ट आधी आपण टाकून घेऊया. फ्रेश आलं लसूण पेस्ट घ्यायची 1 चमचा. त्याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा टाकला आहे आपण, आणि तिखट जसं असेल तुमचं तसं. माझं हे कमी तिखट आहे म्हणून मी 2 चमचे घेतलेलं आहे. मीठ टाकायचं आहे आपल्याला साधारण 1 चमचा, आणि पिठी साखर किंवा साखर घालायची आपण. मी इथे पिठी साखर घातले. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये शेव टाकायचे. हे बघा हे वाटतानाच, नंतर आपण थोडी त्याच्यामध्ये मिक्स करणार
अखंड, पण ही वाटताना आपल्याला ही थोडीशी घ्यायची. आता ही चांगलं आपण मिक्सरला एक पल्स मोडवर, जसं आपण एक अर्धा सेकंद 1 सेकंद एवढंच आपण फक्त चालू करायचं, बंद करायचं आहे, इतकंच आपल्याला करायचं आहे. तर ह्या बोलमध्ये आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे आपला संपूर्ण, तो ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडीशी जाडशी आपण टाकूया. ही तुम्ही मसाला लावल्यानंतर सुद्धा जाडशेव आपण वरतून त्याला टाकू शकतो. ह्याच्यात मिक्स केलात तर बरं पडतं आपल्याला लावायला. आपल्याला वाटलं जास्त हवे तर आपण वरतून टाकूया. हे बघा, आता हा आपला मसाला रेडी आहे. ह्या स्टेजला तुम्ही जर मीठ वगैरे कमी आहे का तुमच्या हिशोबाने, तर आपलं सांगितलेलं प्रमाण योग्यच आहे. त्यातूनही तुम्हाला कमी जास्त काय जास्त हवं असेल तर थोडंसं इथं ॲडजस्ट करू शकता. आता आपण बाकरवडी करायला घेऊया. तर बघा, सरफेस आपण क्लीन करून घेतला आहे. हा गोळा बघा आपला छान, एकदा पुन्हा एकदा त्याच्यावर हात असा छान फिरवून घेऊया. एक छोटासा गोळा आपण काढून घेऊ, साधारण एवढाच. थोडंसं सरफेसवर मैदा आपण टाकून घेतोय, जास्त घ्यायचं नाही, नाहीतर मग ती गोळी आपली सरकत राहणार पुढे. आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपली लाटून तयार आहे. हे बघा, ह्याची जाडी बघू शकता तुम्ही, एवढी जाड आपल्याला ही लाटायचीच आहे. थोडंसं जरा इकडे वाटते मला जाड, तेवढं आपण ॲडजस्ट करून घेऊया. ह्याच्यापेक्षा पातळ करायची नाही. आता ह्याच्यावर आपल्याला ही चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आहे. छोटा चमचा आपल्याला साधारण एवढं टाकून घ्यायची आणि चांगली आपल्याला हे पसरून सगळ्या ह्याच्यावर आपल्याला हातानेही पसरून घ्यायचे. चिंचगुळाच्या चटणीने काय होतं, एक बाइंडिंग त्याला येतं व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक आंबट गोडपणा या आपल्या बाकरवडीला येतो. त्यासाठी आपण ही चिंचगुळाची चटणी लावली. आता ह्याच्यावर जो आपला मसाला आहे तो आपण व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. एक साधारण 2 ते 3 चमचे मसाला आपल्याला ह्याच्यावर टाकायचा आहे. छान पसरून घ्यायचा व्यवस्थित, सगळीकडे लागला पाहिजे. हा कडेनं थोडीशी आपल्याला स्पेस ठेवायचे, जेणेकरून ते आपल्याला गुंडाळताना बरं पडेल. ह्याच्यावर बघा थोडीशी शेव मी टाकते, जेणेकरून ती खाताना बघा आपल्याला चितळ्यांची जशी बाकरवडी असते ना, तशी आपल्याला ती त्यांची बघा जास्त शेव लागते आपल्याला. आता हे काय करायचं, आपण थोडंसं ह्याच्यावर आपल्याला असं लाटणं फिरवून घ्यायचं, जेणेकरून तो मसाला ह्याच्यावर जर प्लॅस्टिक ठेवून जर तुम्ही हे केलं, फिरवून घेतलात तरी चालेल. अलगद आपल्याला हा मसाला थोडासा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित तिथे लागेल, सगळीकडे निघणार नाही आपल्याला हे केल्यानंतर, फोल्ड केल्यानंतर. या पद्धतीने आता काय करायचं, असं घ्यायचे थोडं थोडं. हे बघा, पोकळ अजिबात ठेवायचं नाही. व्यवस्थित गुंडळी करून ह्याची उरळी करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. बघा, पॅक करत जायचं व्यवस्थित. जराही पोकळ जागा ठेवायची नाही त्याला, नाही मग आपल्याला बाकरवडी तेलामध्ये त्याचा मसाला सगळा बाहेर येणार. हे बघा, आता अशी झाली की ह्यासाठी बाइंडिंग करून घ्यायचं व्यवस्थित. हे सगळं झालं की असं 1-2 वेळा याच डायरेक्शनने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून तो अजिबात पाठी पुढे करायचं नाही, याच डायरेक्शनने. आता बघा, थोडंसं असं हे करून घ्या.
आता आपण हे कट करून घेऊया. कट करताना साईडचे एजेस आपण थोडे काढून घेऊ. या पद्धतीने आधी आपण कापून घेऊया सगळ्या, मग तुम्हाला दाखवते. हे जरा साधारण आहे बघा, अशी जर निघत असेल तर थोडीशी अशी प्रेस करा, जेणेकरून ते सगळी चिकटली झाली व्यवस्थित. या पद्धतीने हे बघा, अशी घ्यायची, थोडंसं हलकं दाबायचं, जेणेकरून तो मसाला वगैरे सगळा आत बसेल. थोडंसं प्रेस करायचं, नाही केला तरीसुद्धा चालेल. असं इथे बघू शकता आपण हे कट करून घेतलेत. अशाच आधी आपण सगळे करून घेऊया आणि मग तळायला घेऊया. इथे बघा आपण सगळ्या बाकरवड्या आधी कट करून घेतल्यात. किती टेम्पटिंग दिसत आहेत ना आत्ताच. आता आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे. तेल मी एका बाजूला तापायला ठेवलेलं आहे, जेणेकरून वेळ वाचेल आपला. आता आपण फ्राय करून घेऊया. तेलामध्ये छोटासा पिठाचा तुकडा घेतला आपण आणि हा ह्याच्यात टाकून बघायचा तेल तापलंय का व्यवस्थित. आपल्याला गॅस थोडंसं तेल तापायची गरज आहे. तेल आपलं तापलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण बाकरवडी आपली एक एक सोडून देऊया. सुरुवातीला आपण एवढ्याच टाकूया. त्याला 2 मिनटं सेट होऊ द्यायचं. त्याला थोडे अर्धा मिनिट वगैरे गॅस मीडियमच ठेवायचा. पुन्हा सांगते, अजिबात गडबड करायची नाही. 2 मिनटं सेट झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हे हलवून घ्यायचं. सेट झाल्याशिवाय हलवू नका, नाही मग त्यातलं मिक्सचर सगळं बाहेर येणार आपलं. आता हे सेट होण्यालायक झालं, हलवण्यालायक झालं, सॉरी. थोडंसं हलवायचं हलकं, आणि छान मंद आचेवर ह्याला आपल्याला, मंद म्हणण्यापेक्षा मीडियम गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. जास्त मंद ह्याच्यावर हलवायचे नाहीत, नाही मग सगळी बाकरवडी आपली तेल शोषून घेणार आणि तेलकट होणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. व्यवस्थित आपण अजून एखाद दुसरा मिनिट आपण हे फ्राय होऊ देऊया. इथे बघा आपला गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे. हा एवढाच आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते की कुठलाही तळणीचा पदार्थ असतो, हा जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा तो प्रोसेसमध्येच असतो. जे आता कलर दिसतो हा थोड्या वेळाने तुम्हाला बरोबर जो आपल्याला हवाय लालसर कलर तो दिसणार आहे. आता आपण हे व्यवस्थित काढून घेऊया. नितळायचं छान आणि टिश्यू पेपरवर काढून घेऊया. दिसतायतच एवढे भारी. आता आपण दुसरी बॅच आपली तळायला टाकूया. मगाशी टाकलं त्यानुसारच आपल्याला हे परत सोडून द्यायचे. व्यवस्थित तुम्ही पॅक केलात की ते त्याच्यातला मसाला अजिबात बाहेर निघत नाही आणि हलवायला अजिबात गडबड करायची नाही. थोडं सेट झाल्यानंतरच त्याला हलवायचं. आपला मसाला बघितलात कुठेही बाहेर आलेला नाही, तेल सुद्धा तुम्हाला दिसतंय. आपल्या सगळ्या बाकरवडी बघा तळून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्याचा कलर रंगसुद्धा बघा एकसारखा दिसतोय आणि अगदी खुसखुशीत झाले. म्हणजे हे प्रमाण आपलं बरोबर आहे. अगदी दिसते की नाही चितळी बंधूसारखी. तर हे तुम्ही ट्राय करा नक्की. ह्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे. पुन्हा सांगते मी, ह्याच्यात काही बदल करण्याची गरज नाही. तुम्ही मंद आचेवर व्यवस्थित ते तळलं की तुमची खुसखुशीतच होणार आहे, अजिबात आतमध्ये मऊ राहणार नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.